बांगलादेशमधील हिंदू बांधवांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ जळगावात मोर्चा काढण्यात आला। निषेध मोर्चात हजारो संख्येनं हिंदू समाज बांधव एकवटले होते। मात्र या मोर्चात काही आंदोलक तरुणांनी बाईक शोरूमवर दगडफेक केली। या घटनेनंतर काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। दगडफेकीनंतर पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज देखील करण्यात आला। घटनेनं मोर्चातील पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आल्याचं समजतंय। जळगावात हिंदू बांधवांचा मोर्चा निघालेला होता। मोर्चा दरम्यान काही तरुणांकडून दगडफेक करण्यात आल्याची घटना घडलेली आहे। घटनेनंतर काही काळ या ठिकाणी तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं आणि यानंतर यामध्ये पोलिसांनी लाठीचार्ज केलेला आहे। दगडफेक करणाऱ्या तरुणांवर आणि हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणांवर या पोलिसांनी लाठीचार्ज करायला सुरुवात केली। जळगावात हिंदू बांधवांचा हा मोर्चा निघाला होता आणि या मोर्चात सहभागी असलेल्या तरुणांकडून काही जणांकडून दगडफेक देखील करण्यात आली आणि यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज करण्यात आलेला आहे। जळगावामध्ये या घटनेनंतर तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। जळगावातील ही घटना आहे। बांगलादेशमधील हिंदू बांधवांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ जळगावात मोर्चा काढण्यात आलेला आहे। जळगाव जिल्ह्यात बंद देखील पुकारण्यात आलेला आहे। निषेध मोर्चात हजारोंच्या संख्येनं हिंदू समाज बांधव एकवटलेले होते। मात्र या मोर्चात काही आंदोलक तरुणांनी बाईक शोरूमवर दगडफेक केली आणि या ठिकाणी तणावाचं वातावरण निर्माण झालं। या घटनेनंतर काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं। त्यानंतर पोलिसांनी या आंदोलक तरुणांवर लाठीचार्ज करायला सुरुवात केली। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी मंगेश जोशी। मंगेश, पोलिसांनी या हिंदू संघटनांच्या निघालेला जो मोर्चा होता, बांगलादेशमध्ये हिंदूंवरती होणाऱ्या अत्याचारांविरोधात जी रॅली निघाली होती, त्या रॅलीमध्ये काही आंदोलक तरुणांकडून दगडफेक करण्यात आल्याची घटना घडलेली आहे आणि त्यानंतर लाठीचार्ज करण्यात आलाय। नेमकं काय घडलंय आणि कोणी जखमी झालेलं आहे का? नक्कीच किरण, खरं तर बांगलादेशमध्ये हिंदूंसह अल्पसंख्यांवर होत असलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ खरं तर जळगाव जिल्हा बंदची आज जी हाक देण्यात आलेली आहे, सकल हिंदू समाजाच्या वतीने खरं तर हा बंद पुकारण्यात आलेला आहे आणि याच बंदच्या पार्श्वभूमीवरती खरं तर सकल हिंदू समाजाच्या वतीने व हिंदू संघटनांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावरती निषेध मोर्चा देखील काढण्यात आला। मात्र या मोर्चामध्ये काही तरुण जे आहेत हे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। खरं तर एक बाईकचं शोरूम जे आहे ते उघडं असल्याने हे तरुण आक्रमक झाले आणि त्यांनी थेट तरुणांनी जे आहे या बाईकच्या शोरूमवरती दगडफेक केली आणि या दगडफेकीमध्ये खरं तर मोठ्या प्रमाणात ही दगडफेक झाल्याने काही काळ त्या ठिकाणी तणावाचं वातावरण देखील निर्माण झालं होतं। मात्र ही घटनेचे संपूर्ण पोलिसांनी जे आहे या ठिकाणी काही सौम्य लाठीचार्ज देखील केलेल्याचं पाहायला मिळालं। एकंदरीतच या मोर्चामध्ये जे आहे जे तरुण आक्रमक झाले होते त्यामुळे तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। काही हिंदू संघटनांचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी यांनी अखेर समजूत काढत खरं तर या ठिकाणचा तणाव जो आहे तो हा निवडल्याचं पाहायला मिळालेलं आहे। सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झालं नसलं तरी मात्र बाईक शोरूमचं जे आहे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं पाहायला मिळालं। त्यानंतर जे आहे खरं तर जिल्हाधिकारी कार्यालयावर जे आहे शांततेत मोर्चा हा काढण्यात आला आणि जिल्हाधिकारी कार्यालयावरती जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन खरं तर लोकप्रतिनिधी व हिंदुत्ववादी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी सर्व मोर्चेकरांना जे आहे हिंदुत्ववादी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना शांततेत घेण्याचं आवाहन केलेलं आहे आणि तुर्तास आपण सध्या जे आहे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आहोत। या ठिकाणी खरं तर मोठा पोलीस बंदोबस्त हा तैनात करण्यात आलेला होता आणि आता कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये, खरं तर आज सायंकाळपर्यंत हा बंद आहे आणि दिवसभर कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये त्यासाठी म्हणून जे आहे मोठा पोलीस बंदोबस्त हा जळगाव शहरात तैनात करण्यात आलेला आहे। किरण, नक्कीच मंगेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।